हॅलो पीपल, लाईफ ऑफ रुही माही मम्मा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी आजचा विषय घेऊन आलेले आहे की मला साडी कलेक्शन तुम्हाला आहे ते माझं दाखवायचं आहे. आता तो विषय का निवडला की मला असं वाटलं कुठेतरी मी ज्यावेळेस बाहेर जायचे त्यावेळेस मला साडीबद्दलच्या माझ्या ज्या कमेंट्स आहेत त्या खूप छान यायच्या की खूप छान साडी आहेत किंवा खूप छान साड्या घेते किंवा घालते व्यवस्थित, ह्याबद्दल पॉझिटिव्ह कमेंट्स यायचे. म्हणून म्हणलं चला आपण साडी कलेक्शन दाखवूया. तर मी पाहू शकता मी माझ्या एक एक करून तुम्हाला साडी दाखवत आहे. तर मी फर्स्टपासून म्हणजे खूप दिवसापासूनच्या माझ्या ह्या साड्या आहेत. तर पहिली पाहू शकता माझी ही लग्नाची साडी आहे. ती अजून जशी ना तशीच मी ठेवलेली आहे. जर आपण एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवली तर अतिशय व्यवस्थित राहतेच, त्याबद्दल काही शंकाच नाही. तर ही माझी फर्स्ट साडी आहे. अशी मी तुम्हाला एक एक करून माझी जी आहे ना ते साडी कलेक्शन दाखवत आहे. ज्या रेग्युलर यूजसाठी आहेत, म्हणजे रेग्युलर यूजसुद्धा करू शकते, प्रवासासुद्धा घालू शकते, अशा माझ्या ह्याच्यामध्ये ज्या आहेत त्या साडी आहेत. अतिशय सुंदर साड्या आहेत. कारण मला असं वाटतं कुठेतरी आपण ज्यावेळेस कपडे घ्यायला जातो तेव्हा आपण आपल्या पसंतीचीच कपडे घेतली पाहिजे. की ह्याने ही घातली म्हणून मी तसली घेतो, तर ह्या असं न करता आपण आपल्या पसंतीच्या प्रत्येक स्त्रियांनी ना ज्या साड्या घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कॉन्फिडंटली वाटतं आणि बेस्ट फील होतं. अशा प्रकारे आपण जे आहे ना साडी खरेदी केल्या पाहिजेत आणि घेतल्या पाहिजेत. तर आणि ह्याचं मला दुसरं सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण साडी घेतो त्यावेळेस ब्लाऊजचा खूप प्रॉब्लेम होतो. तर माझी ही फर्स्ट आणि महत्त्वाची अतिशय अशी इम्पॉर्टंट टिप्स आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही एखादी साडी खरेदी नवीन करताय तर तुमच्यासाठी ब्लाऊज खूप अतिशय मॅटर करतो की तो ब्लाऊज तुम्हाला फिटिंगसाठी अत्यंत युजफुल असावा आणि तुम्हाला त्याने व्यवस्थित फील व्हावा असा ब्लाऊजसुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. ही महत्त्वाची अशी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये खूप टिप्स आहे. कारण माझ्याकडून ह्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत की मी साड्या काही घेतलेल्या आहेत पण माझे ब्लाऊज खूप म्हणजे जे आहेत ते बिघडलेले आहेत. तर मी सगळ्या स्त्रिया ज्या बघतील किंवा नवीन कोण व्हिडिओला म्हणजे जॉईन करतील किंवा बघतील, आय डोंट नो मला त्यांना व्हिडिओ आवडेल की नाही, युजफुल वाटेल का नाही माहीत नाही मला. पण मी माझ्या चांगल्या उद्देशानंच व्हिडिओ शूट करून तुम्हाला बेस्ट दाखवण्याचा ह्याहून अधिक असं चांगलं कसं दाखवता येईल ह्याचा माझा प्रयत्न आहे. आणि चांगली माहिती कशी देता येईल हाच माझा हे असतो, उद्देश असतो. तर हे पाहू शकता मी खूप अतिशय चांगल्या साड्या तुम्हाला दाखवत आहे. ही पण खूप छान साडी आहे जी मला मुलींच्या पप्पांनी घेतलेली आहे, रुहीमाईच्या पप्पांनी घेतलेले आहेत. खूप अतिशय सुंदर साड्या आहेत. बट माझ्या चॉईसला म्हणजे आपापल्या चॉईसला इम्पॉर्टंट प्रत्येक तुम्ही देऊनच घेतल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला बेस्ट फील होईल. तर त्याबद्दल यापुढे मी अजून तुम्हाला कपाट ऑर्गनाईज करण्याबद्दल सुद्धा खूप छान टिप्स देणार आहे. व्हिडिओ कंप्लीट बघा आणि युजफुल ठरणार आहे. की असं विचार करू नका की साड्या, आणि हे बघा खूप छान मी साड्या दाखवत आहे तुम्हाला. ह्या तर पार्टीवेअरसाठी अतिशय सुंदर साड्या आहेत. तुम्हाला कुठे पार्टीला जायचे किंवा असं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जायचं अशा टाईपच्या साड्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय सुंदर साड्या आहे, साडी कलेक्शन आहे मला अतिशय मस्त आहे साडी. आणि ही पण बघा, ही तुम्ही प्रवासाला वगैरे पण ह्या अशा टाईपची साडी ना, बांधणी टाईप आहे साडी, पर्पल कलर आहे, बांधणी टाईप आहे, अतिशय सुंदर दिसायचा. कपडा पण खूप अतिशय सॉफ्ट आहे आणि मस्त वाटते ज्यावेळेस आपण घालतो साडी वेअर करतो, म्हणजे साडी स्त्रिया वेअर करतात तर त्यावेळेस छान वाटते. ही एक साडी आहे, तुम्ही प्रवासात घालू शकता, घरी घालू शकता, कुठेही एनी टाईम कुठेही घालू शकता. अतिशय सुंदर साडी आहे. आता मला काही प्रमोशन वगैरे कुठलं मिळाले नाही की एवढं मी मोठी आहे नाही आहे, बट मला असं वाटतं की मला साडी कलेक्शन दाखवावं तुम्हाला. ह्या आधी मी तुम्हाला दाखवलं की माझा उद्देश काय होता, तो मी दाखवलेलाच आहे की माझा उद्देश असा आहे. तर हे असं साडी कलेक्शन आहे. तर तुम्हाला कपाट ऑर्गनाईज करायचं म्हटलं तर तुम्हाला सर्वप्रथम पहिली स्टेप, कपाटातली जी कपडे आहेत सगळी एका ठिकाणी रिकाम्या चांगल्या स्वच्छ जागेवरती काढून ठेवायचे आहेत. नंतर तुम्ही गटवारी तुमच्या साडी कुर्ते जे काय असेल ते व्यवस्थित नीटकेपणाने लावून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित त्याला फोल्ड करून कपाटामध्ये व्यवस्थित ठेवू शकता. तर माझी थर्ड स्टेप काय आहे तुम्ही केलं पाहिजे की एक वारी करून ते दाखवलेलंच आहे तुम्हाला की फोल्ड करून वेगवेगळी ठेवली पाहिजेत. त्यानुसार थर्ड वाली स्टेप आहे की नको असलेल्या गोष्टी, म्हणजे आपण नको असलेल्या गोष्टी कपाटामध्ये ठेवतो की किती पण दिवसाचे फाटके तुटके कपडे जे काय असतील न लागणार आहे ते अजिबात ठेवायचे नाही. कपडे सगळे काढून टाकायचे ते कपाटातून, तिथे कठोर बनायचं आणि कपडे सगळे बाजूला काढून जे आहेत ती आपली चांगली जी रेग्युलर यूज करणारे आहेत ते आपल्याला कपडे त्याच्यामध्ये ठेवायचे. आणि बाकीची जी कपडे आहेत नको असलेली ते एखाद्या गरजू लोकांना देऊन तुम्ही ती द्यायची आहेत. म्हणजे अनाथ आश्रमामध्ये किंवा अनेक ठिकाणी असे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही तिथे तुमची कपडे आहेत ती दान करू शकता किंवा देऊ शकता.
थर्ड आहे तुम्हाला की हँगर, छान प्रकारचे हँगर वापरू शकता तुम्ही साड्यासाठी किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी, नीट ठेवण्यासाठी. आजकाल ऑनलाईन देखील तुम्हाला कवर भेटतात ऑर्गनाईज करण्यासाठी, कपडे ऑर्गनाईज करायसाठी. पाहू शकता हँगर वगैरे किती छान प्रकारचे आहे, तिथे वेअर केलेले आहे, अतिशय सुंदर आहेत. अशा प्रकारचे तुम्ही यूज करू शकता, वर्गवारी लावू शकता. अशा प्रकारे इथे बघा मी दाखवलेलंच आहे की मी ते कशा प्रकारे आपण ठेवू शकतो. अशा अतिशय एकदम सुंदर माहिती. आणि कपाट सुद्धा तितकंच बेस्ट असणं आपलं अतिशय गरजेचं आहे. कपाट सुद्धा छान मजबूत असणं ते गरजेचं आहे. मी ज्यावेळेस कपाट घेतलं तेव्हा आम्ही खूप दुकानं फिरून सर्च करून आम्ही आमच्या पसंतीचा, आम्हाला सर्वांच्यासाठी स्टोरेज कसं जास्त होईल आणि आम्हाला कपाट कसं बेस्ट देता येईल ह्यानुसार जे आहे ते आम्ही कपाट सुद्धा चूज केलेलं आहे. वेळ पडली कधी तर मी तुम्हाला त्याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ कधीतरी दाखवीन. मी आता नाही दाखवू शकले काही कारणामुळे, पण ठीक आहे. हे पण खूप छानच आहे. मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे खूप युजफुल माहिती ठरलेली आहे. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि मी माझा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय.